चला तर रामराम मंडळी, हा आहे किल्ले पुरंदर. आणि खरं सांगायचं तर हा किल्ला माझ्यासाठी नवीन नाही, कारण पुरंदरच्याच पायथ्याशी माझं गाव आहे आणि माझं लहानपण याच परिसरात गेलं. आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे. नेहमी आपण स्किन केअर, ग्लोअप आणि माझ्या रोजच्या रुटीन बद्दल बोलत असतो, पण आज म्हटलं थोडं बाहेर पडूया आणि तुम्हालाही माझ्या गावाकडचा परिसर दाखवूया. सगळं माझ्यासाठी नवीन नाही, पण आज पहिल्यांदाच असा कॅमेरा घेऊन मुद्दाम पुरंदरवर आले आणि वाटलं हे सगळं आज तुमच्यासोबतही शेअर करूया. आणि रस्त्यातच हा सुंदर झरा दिसला. गावाकडच्या प्रवासात अशा छोट्या छोट्या गोष्टी अचानक दिसतात आणि मग प्रवास अजूनच सुंदर वाटायला लागतो. इथे ही गर्दी पहा आणि या झऱ्याचा सुंदर आवाज बघून पुन्हा आम्ही पुरंदरच्या दिशेने निघालो. जसं जसं आपण पुढे जात होतो तसं तसं आजूबाजूचा परिसर बदलत होता आणि आता पुरंदर किल्ला हळूहळू जवळ येत होता. आज इथे बऱ्यापैकी गर्दी दिसत होती. गाड्या, लोकांची ये जा, किल्ल्यावर जाण्यासाठी सगळ्यांचीच लगबग सुरू होती. आणि मध्येच हा छोटासा क्युटी दिसला. किती मस्त आहे ना. आता आपण किल्ल्यावर पोहोचलो. इथे बघा किती गर्दी आहे. सगळीकडे लोकांची ये जा सुरू आहे. आज पुरंदरवर चांगलीच गर्दी आहे. एका बाजूला ही गर्दी आणि एका बाजूला ही शांतता. किती विभिन्न आहे ना. सुंदर निसर्गाचं दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं आणि पुढे निघाले. पुरंदर किल्ला फिरता फिरता आपण या किल्ल्याचा थोडासा इतिहासही जाणून घेऊया. समोरून बघितलं की हा किल्ला फक्त एक डोंगर वाटतो, पण त्याच्या प्रत्येक दगडामागे एक मोठा इतिहास दडलेला आहे. पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये वसलेला हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. आणि आता आपण आलोय मुखी तलावाजवळ. किल्ल्यावर फिरताना हा तलावही पाहायला मिळतो. आजूबाजूचा निसर्ग आणि शांत वातावरणामुळे इथे थोडा वेळ थांबावंसं वाटतं. मुखी तलाव पाहून पुढे आले तरी इथे ही जुनी वास्तू दिसली. जुन्या दगडी भिंती आणि बांधकाम पाहिलं की त्या काळाची आठवण येते. आजही या वास्तू पुरंदरचा इतिहास आपल्या खुणांमधून जपून ठेवताना आणि पुढे गेल्यावर गडाचे सौंदर्य असा छोटासा संदेश दिसला. पुढे जाऊन दत्तांचं दर्शन घेतलं आणि वरून दिसतंय माझं हे छोटं गाव. किती सुंदर दिसतंय ना. आणि आता आपण आलोय मुरारबाजी देशपांडे यांच्या स्मृतीशी जोडलेल्या या ठिकाणी. मुरारबाजी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील अतिशय शूर योद्धा होते. पुरंदरच्या लढाईत त्यांनी केलेल्या रक्षणासाठी अतुलनीय शौर्य दाखवले आणि स्वराज्याचे वीरमरण पत्करले. त्यांच्या पराक्रमाची आठवण आजही या पुरंदरच्या मातीत जिवंत आहे. आता पुढे आले तर आजूबाजूची ही हिरवळ खूपच सुंदर दिसत होती आणि तेवढ्यात हे बघा माकडांची पूर्ण टोळीच भेटली. कोणी निवांत बसले, कोणी इकडून तिकडे फिरते, तर काही आपल्याकडेच बघतायत. इकडे बघता बघता माझाही शॉट झालाच. त्यानंतर मी पुन्हा किल्ल्यावरून चालत निघाले. आजूबाजूची हिरवळ आणि शांत वातावरण एन्जॉय करत पुढे जात होते आणि चालता चालता पुन्हा एक जुनी इमारत दिसली. पुरंदरवर अशा जुन्या वस्तूंच्या खुणा जागोजागी पाहायला मिळतात आणि इथे डौलाने फडकणारा हा भगवा झेंडा. हे सगळं पाहून किती सुंदर वाटतंय ना. वरून अचानक खाली लक्ष गेलं तर दिसली आमच्या गावाची पाण्याने भरलेली भाताची वावरं. जुनी वास्तू पाहताना तिच्यावरची सैन्याची चित्रही लक्ष वेधून घेतात. पूर्वी या गडांचं रक्षण मावळे करायचे आणि आज देशाच्या रक्षणासाठी आपले जवान उभे आहेत. आणि पुढे चालता चालता एक माकड कणीस खाताना दिसलं. त्याचे गाल तर कंसाने अगदी गुबगुबीत भरले होते. आणि शेवटी समोर दिसलं किल्ले पुरंदर. किल्ले पुरंदर तर भारीच आहे, पण त्यापेक्षा इथे गर्दीच भारी आहे. आणि आता आपण आलो छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीपाशी. ज्या पुरंदरच्या मातीत छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, या भूमीवर आज उभं राहून एक वेगळीच ऊर्जा जाणवते. इतिहास फक्त वाचायला नसतो, कधी कधी तो अशा ठिकाणी येऊन अनुभवायचा असतो. त्याचं दर्शन घेतलं आणि पुढे चालायला लागलो. पुढे चालत गेल्यावर पद्मावती तलाव दिसला. तिथेही दोन माकडे निवांतपणे आपापल्या दुनियेत रमलेली दिसली. तिथून पुढे थोडं चालत गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणारा हा इतिहास समोर येतो. महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून रयतेला सुरक्षित आणि स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दिला. या रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा. शंभू महादेवाच्या मंदिराकडे चालत असताना या गडावरचा इतिहास पुन्हा आठवतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करताना या किल्ल्यांना केवळ दगड मातीची वास्तू मानलं नाही, तर स्वराज्याच्या संरक्षणासाठी त्यांना महत्वाचं स्थान दिलं. महाराजांचा विचार, त्यांचं धैर्य आणि रयतेसाठीची तळमळ आजही या गडावर आल्यावर जाणवते. आणि मंदिरात पोहोचल्यानंतर आधी नंदीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर समोरच शंभू महादेवाची पिंड दिसली. गडाच्या या शांत वातावरणात महादेवाचं दर्शन घेतल्यावर मन अगदी प्रसन्न झालं. थोडा वेळ इथेच बसून या शांत वातावरणाचा आनंद घेतला. समोर नंदीत, वर फडकणारा भगवा आणि आजूबाजूची हिरवळ. मन अगदी प्रसन्न झालं. त्यानंतर किल्ल्यावरून खाली येताना वाटेत दिसणारं गाव, डोंगर, दऱ्या आणि निसर्गाचा सुंदर नजारा कॅमेऱ्यात टिपत गेले. शेवटी कणीस खाल्ला आणि तिथून घराकडे निघालो. पुरंदरच्या सुंदर आठवणींसोबत आजचा ब्लॉग इथेच संपवते. धन्यवाद.